जुन्या मंजूर झालेल्या प्रकल्पाचं श्रेय घेण्यापेक्षा नव्यानं प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करा. सौर ऊर्जा प्रकल्पावरून रावसाहेब दानवेंचा खोतकरांसह गोरंट्याल यांना सल्ला. सुरुवातीपासून या प्रकल्पाचा पाठपुरावा कुणी केला, मी तारखेसह देतो, दानवे. जालन्यात मंजूर झालेल्या जुन्या प्रकल्पाचं श्रेय घेण्यापेक्षा नव्यानं प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज दिनांक 14 रोजी शुक्रवारी दुपारी 2 वाजता जालन्यात निवासस्थानावर पत्रकार परिषदेमध्ये अर्जुन खोतकरांसह गोरंट्याल यांना दिलाय. जालना शहरासाठी 95 कोटी रुपये किमतीचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करून आणण्याचा दावा खोतकर यांनी केला होता. तर मी आमदार असताना सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव दिला होता, असा दावा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. मात्र या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून कुणी प्रयत्न केले हे तारखेसह माझ्याकडे आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या जुन्या प्रकल्पाचं श्रेय घेण्यापेक्षा नव्यानं काय करता येईल हे पाहावं, असा सल्ला दानवे यांनी खोतकर आणि गोरंट्याल यांना दिलाय. ते बघा, मी आज सकाळी बातम्या वाचल्या आणि त्या बातम्यामध्ये दोघांनी प्रकल्प आणण्याचं म्हणलेलं आहे. पण या प्रकल्पामध्ये मंजुरीसाठी कोणाकोणा सहभाग घेतला याचा कुठेही उल्लेख माझ्या स्वतःच्या नावाचा तर मला दिसलेला नाही. परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे की हा प्रकल्प मंजूर व्हावं यासाठी DRDच्या बैठकीपासून तर या राज्याचे ऊर्जा मंत्री, त्या काळातले उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेतलेल्या बैठकीचं मी एक निवेदन आता तुम्हाला देतो. त्या निवेदनात सविस्तर याचा पाठलाग कोणा केला, याची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट कसा झाला याचा उल्लेख स्पष्टपणाने केलेला आहे. आणि माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना अशी विनंती आहे की जुन्या प्रकल्पावर ताव मारल्यापेक्षा नवीन काही गोष्टी जालना जिल्ह्यासाठी करणं फार गरजेचे आहे. आणि मी स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे की विरोधी पक्ष असो का सत्तेतला पक्ष असो, 1 वर्षभर या लोकांना वेळ दिला पाहिजे, त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे. पण जुने काम पुढं करून त्याचं प्रचारबाजी करणं पेक्षा नवीन कामं यांनी आणावं. जालन्यामध्ये करण्यासारखं जिल्ह्यामध्ये खूप काही अजून आहे आणि त्यामुळं रेल्वेचा प्रकल्प असेल, पिण्याच्या पाण्याची योजना तर निवडणुकीच्या अगोदरच सुरू झालेली आहे ते असेल, किंवा सौर ऊर्जाचा प्रकल्प असेल, मुख्यमंत्र्यांच्या हाजरीमध्ये आणि जुन्या वर्तमानपत्राच्या बातम्या सुद्धा आहे. त्यामुळं ते त्यांचा श्रेय घेते, त्याच्यावर माझा विरोध नाही आहे. पण घेत असताना त्यामध्ये काय सहभाग झाला, सुरुवात तेच झाली याचा प्रूफ जो कोणी आहे DRDच्या बैठकीचा, नगरपालिकेच्या बैठकीचा, त्याचे 5 लाख रुपये किती तारखेला भरले, तारीख वाईज जर डाटा तुम्ही बघितला तर हा प्रकल्प आणला कोणा हे सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे माझ्या दोन्ही मित्रांना माझी आग्रहाची विनंती आहे की या प्रकल्पामध्ये तुम्ही श्रेय घेण्यापेक्षा नवीन काही गोष्टी आणा आणि त्यामध्ये जालना जिल्हा पुढे न्या. कैलास गोरंट्याल जरी विरोधी पक्षात असेल तर त्यांनीही आमच्यावर अंकुश ठेवा. आम्ही सरकारमधले माणसं आहेत, त्यांचं जरूर आमच्यावर वाच असला पाहिजे. आम्ही त्यांना नाव ठेवत नाही आणि आम्ही सत्ताधारी म्हणून आम्ही सुद्धा नवीन प्रकल्प या जालना जिल्ह्यात कशी येतील याची चिंता सगळ्यांनी मिळून करू. मला असं वाटतं की कामं सुचत नाहीत काही लोकांना, असं दिसतंय. म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जालना व्हिजन डॉक्युमेंट यासाठी मी सर्व विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधीची बैठक बोलवीन आणि त्यामध्ये पुढे काय करायचं हे सुचवीन आणि त्यानुसार आपल्याला या सरकारचा फायदा घेता येईल असं मला वाटतं. जुने कामं आहे ते होत राहतील, कोणी असलं आणि नसलं तरी त्या कामावर पैशाची तरतूद झालेली आहे. नवीन कामासाठी तरतुदी कराव्यात अशी माझी आग्रहाची विनंती दोन्ही बाजूच्या नेत्यांना.